हे असं आहे हा हे पाठीला खाज उठली होती म्हणून असं असं केलं. तो पकडणारा बाळूला कोण? 150 रुपये दिले मी याला पकडायला. कोण बाळू? अहो तुम्हाला 150 रुपये दिले ना मी पकडायला त्याला. अरे हा. बाळू बाळू असे 56 बाळू पकडतो मी. हे बघा शांत राहा, आवाज करू नका. ॲनिमल कवा पण येईल, कळलं? घाबरायचं नाही. हा शांत राहा. काय झालं? घाबरायचं नाही कुठं नाही. घाबरायचं नाही. हा शांत. ॲनिमल कवा पण येईल. त्याला काय होतंय? काय नाही, काय झालं? पद्धत आहे, शिकारीची पद्धत आहे. उडाली गंमत असते त्यासाठी. खरोखर साठी पण 1-2 ठेवा, नाही तर गमतीत सगळ्या जण उडून. बाळू आहे झेब्रा. अरे तुम्ही बाळू म्हणला होता ना मला. अरे मग ह्याचंच नाव आहे बाळू झेब्रा. आय झबरा. नाही पकडावं लागेल तुला. बस पकडावं लागेल. 150 रुपये दिले ना बाबा मी. हे मेनू कार्ड मध्ये काय लिहिलंय? सरडा 30 रुपये. सगळ्यांनी बघा. साप 50 रुपये. पोपट कुठे 150 रुपये आहे का? अरे लेकिन ये बड़ा एनिमल है तो 150 रुपये दिया ना मैंने उसका. अरे बड़ा बोला ही नहीं ना मैं. अरे तुम लोग मराठी आदमी का ऐसे धंधा बढ़ाओ ना. तुम ऐसा कैसा बोलता है? नहीं पकड़ेगा. पकड़ो ना. क्या कान पकड़ने का उसका लेके जाने का उसका? वो छोटा है क्या? वो सांप रहेगा तो बिल में डाल सकता है. इसको कैसा बिल में डालेगा मैं? अरे वो पकड़ने के बाद क्या करने का हम लोग को मालूम नहीं है. तुम देख लो. पैसे लिए ना बच्चे से. अरे इतना क्या बोलता है? हाँ पैसा ठीक है पकड़ता है ना. पकड़ो. हाँ पकड़ो. हाँ गचकन के पकड़ने का. गचकन के. हाँ गचकन के. हाँ गचकन के. हाँ काय आहे? काय माहिती काय? फुकणी असते. याच्यामध्ये एक अशी गोळी असती, इंजेक्शन सारखी गोळी. ती इथं घालायची. बरोबर. इथं घातल्यानंतर हा 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 अरे काहीच नाही आलं बाहेरच्यातून. अरे काय प्रॉब्लेम है रे? खूप दिवस वापरली नाही ना म्हणून. अरे जाम हो गया वो. उसको ऑयल पानी डालते जाओ. काय करू? कसं निघेल? तो आत वळा थोडस. अरे अटकली.
हाँ टाका टाका ते परत टाका पटकन त्याच्यात. अभी नहीं वापिस जाएगा. क्या? अरे उसका वाद घास के देखो ना ऐसा. अरे कुछ नहीं, अभी एक ही था मेरे पास. 150 रुपए दिया तुमको, एक ही था बोल अरे रहे क्या थे. 150 क्या 150? हाँ? इसका मार्केट प्राइस देखो 140 है. हाँ. 10 रुपए मेरे को मिलता है, आने जाने को 8 रुपए खर्चा होता है. 2 रुपए में क्या करूँ जेबरा? अपन दूसरा कुछ जादू दिखाओ ना पकड़ने के लिए. जादू? हाँ वो ठीक है ना. हाँ. अरे ऐसा बोलेगा तो हाँ, ये 3 पत्ता इसमें देख पत्ता. पत्ते का जादू है. पत्ते का क्या है? झपरा पकड़ने का ना. आला बा. ऐसे मला आहे. ऐसे मला आहे. ऐसे मला- म्हणजे काय? हाँ आता म्हणजे प्रियाचं खूप प्रेम आहे उमेशवर. याचं एक उदाहरण मी ऐकलं कुठेतरी की प्रिया नॉनव्हेज खात नाहीत आणि उमेशला मासे खूप आवडतात म्हणे. तर उमेशच्या वाढदिवसाच्या दिवशी सरप्राईज द्यायचं म्हणून काय केलं होतं तुम्ही, ते तुम्ही सांगा, मी नाही सांगा. मी एक पारसी फिशची डिश केली होती. आमचा एक मित्र आहे सुयश पटवर्धन, त्याच्या घरी आम्ही ते बनवलं कारण उमेशला सरप्राईज द्यायचं होतं. आणि मला तो मासा बघूनच कसं तरी झालं. आणि मग तो मला म्हणला की आता हे जे आपण बनवलंय, जे काय वाटण आम्ही केलं होतं, ते आता आपण त्या माशाच्या पोटात भरायचं आहे. मी म्हटलं मी नाही हात लावणार. आणि मग आम्ही हँड ग्लोव्स घातले. माझ्या वाटलं तर आपलं ऑपरेशन करलं. मला आणि सांगण्यात असं आलं होतं की आपण मोदक कसे करतो. आता या जेव्हा त्या मच्छी बाजारात जातील तेव्हा मेलेल्या माशांचं असं असेल, मला लपवा, मला लपवा, मला लपवा, यांच्याकडे नको. पल्लवी, मला आता तुमच्याकडे यायचं. तुम्ही सगळ्याच क्षेत्रांमध्ये आम्हाला दिसता, म्हणजे सिनेमात दिसता, सिरियलमध्ये दिसता, सिरियल आणि सिनेमाच्या मध्ये जे ब्रेक असतात त्या ब्रेकमध्ये तुम्ही आम्हाला दिसता. एवढ्या सगळ्या ठिकाणी दिसता तुम्ही, तरी सुद्धा तुम्ही खूप सुंदर दिसता. हे वाक्य महत्वाचं आहे त्याच्यातलं. दोघींनाही मला हा प्रश्न विचारायचा आहे. पल्लवी, तुमच्यापासून सुरुवात, की मग काय तुम्ही खाता, असा घरात बसणाऱ्या मुलींचा प्रश्न आहे खरं तर, की इतक्या सुंदर दिसतं. म्हणजे आमचं कसं असतं की आम्ही विचारतो, हा भोपळा खाला तर छान दिसतो, पण आपण भोपळ्यासारखे दिसायला लागतो नंतर नंतर. तुम्ही काय खाता बाबा, असा प्रश्न आहे घरातल्या प्रेक्षकांचा. मला असं वाटतं की आपण जेव्हा दुसऱ्यांना फॉलो करतो की दुसरा काहीतरी करतोय, आपण पण तसं केलं पाहिजे, तिथे आपण चुकतो. कारण आपलं स्वतःचं शरीर आपल्याला सांगत असतं, ते आपण निग्लेक्ट करतो. सो ते ऐकणं इम्पॉर्टंट आहे. आणि लहानपणापासून मी जे खाते तेच मी खाते आजही. मी रोज राईस खाते, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मी लहानपणापासून खात आले आहे. डेफिनेटली बाहेरचं पण थोडंफार अवॉइड करणं इम्पॉर्टंट आहे. पण मी कधी कधी पाणीपुरी सुद्धा खाते. मला वाटलं आता पाणीपुरी खायची मला थोडी हे आली आहे तर मी खाते. काल मी डोसा खाल्ला गाडीवरचा. सो मला हे सगळं आवडतं. घरातल्या बायकांचं असं झालं तर त्या काय काय सांगणार, त्या म्हणतील आता पाणीपुरी खाऊ नका, अगं खा म्हणते ती, खा खा. त्या म्हणतील आता हे नका खाऊ.